लोकसभा निवडणुकींच्या राजकीय वातावरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक महापालिका आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। थेट त्यांनी नाशिकमधील काही बड्या बिल्डरचं नाव घेत मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केलेत। नाशिक महानगरपालिकेत तब्बल 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाला असून या घोटाळ्याचे लाभार्थी हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। नाशिकमधील काही नामांकित बिल्डर, ठक्कर बिल्डर, मनवाणी बिल्डर, शहा बिल्डर यांच्यासह इतरांनी हा भूसंपादन घोटाळा केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आले असता यावेळी हेच बिल्डर नाशिकमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असल्याचं सांगत त्यांनी थेट हे फोटोज दाखवलेत। यामधील एकट्या ठक्कर बिल्डरनं 2 कोटींची जमीन खरेदी केली असून ती नाशिक महानगरपालिकेला 50 कोटी रुपयांना विकली आणि यातून त्यांनी 353 कोटी रुपये मिळवलेत। नाशिक पालिकेत शेतकरी असल्याचं सांगून या बिल्डर लोकांनी भूसंपादन केले असे आरोप राऊत यांनी केलेत। यातून मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना लाभ झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। तर अशा प्रकरणाची SIT चौकशी व्हावी अशी मागणीही यावेळी राऊत यांनी केली आहे।